सौ मनुजता शशिकांत राऊत. मनुज म्हणजे मानव, मानवता हा शब्द यथार्थ ठरवणारी सुकन्या मनुजता म्हणजे आपणा सर्वांची मोना. चिंचणी येथील सन्माननीय श्री आत्माराम केशव राऊत व सौ पुष्पलता आत्माराम राऊत यांची ज्येष्ठ कन्या मनुजता. हिचा जन्म 12 डिसेंबर 1967 रोजी लातूर येथे झाला. मनुजता, सोनाली व स्वप्नजा यांची बालपणाची अनेक रूपं त्यांच्या पप्पांनी कॅमेऱ्यात टिपली आहेत. प्राथमिक शिक्षण चिंचणी पाटीलवाडा शाळा व माध्यमिक शिक्षण राही सावे विद्यालय तारापूर येथे झाले. हुशार, अभ्यासू व चिकित्सक वृत्तीची मनुजता माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती व राष्ट्रीय शाळा शिष्यवृत्तीची मानकरी ठरली. 1983 साली शालांत परीक्षेत राही सावे विद्यालयातून व तारापूर SSC केंद्रामध्ये 86% गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. त्यावेळचा तो उच्चांक होता. महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील नामांकित SP कॉलेज व अभियांत्रिकी BE पदवी भारती विद्यापीठ पुणे येथून संपादन केली. सौ मनुजता यांचे इलेक्ट्रिकल स्विचगिअर व ऑटोमेशन इंजिनिअरिंगमध्ये विशेष कार्य आहे. देवसन स्विचगिअर व डॉन्को या कंपनीमध्ये डिझाईन, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोलचे व्यवस्थापन, युनिट हेड या पदावर जबाबदारीने सांभाळले. तसेच ग्लोबल कंपोजिट या नवीन कंपनीत इलेक्ट्रिक व पॅनेल डिव्हिजन स्थापन केले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी कोऑर्डिनेशन केले. आंतरराष्ट्रीय परिषद इलेक्रामा या अधिवेशनामध्ये त्या प्रतिनिधित्व करीत असतात. शशिकांत सीताराम राऊत. व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात आपल्या कर्तृत्वाचा व कार्याचा ठसा उमटवणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे शशिकांत सीताराम राऊत. पास्थळ येथील स्वर्गीय सीताराम जयराम राऊत व श्रीमती सुधा सीताराम यांचा सुपुत्र शशिकांत. जन्म 12 जून 1964. गमभन गिरवीत आईने शशिकांत, शशिकला व केतन यांना नियमित अभ्यास व कडक शिस्तीचे धडे दिले. वडील तात्यांनी शशिकांतला मुंबई परिसरात फिरवून कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिले. वडिलकीच्या नात्यांनी सुहासदादा व जगन्नाथ काकांनी अनेक स्पर्धात भाग घेण्यास उत्तेजन देऊन मुंबईत कॉलेज, हॉस्टेल प्रवेश व करिअर घडविण्यास अमूल्य योगदान दिले. परिसरातील अनेक मान्यवर व गुरुजनांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. माननीय श्री AK राऊत सर व सौ पुष्पलता राऊत मॅडमनी शशिकांतच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घेतली. शशिकांतचे प्राथमिक शिक्षण पास्थळ व माध्यमिक शिक्षण तारापूर हायस्कूल राही सावे विद्यालयात झाले. 1980 साली SSCला 80.43% गुणांसह विद्यालयात प्रथम क्रमांकाचे मानकरी होते. त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग पदविका प्राप्त करून बिझनेस व इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला. सुरुवातीस बहुराष्ट्रीय इंडियन डेटोनेटर्स लिमिटेड या कंपनीत ठाणे येथे प्रकल्प उभारणी व संयंत्र कार्यान्वित करण्याची जबाबदारी पार पाडली. आयन एक्सचेंज कंपनीत विविध पदे भूषवली. 1993 ते 1996 4 वर्षे सलग पदोन्नती मिळून उच्च पदावर नियुक्ती झाली. ते अनेक संस्थेचे सदस्य आहेत. त्यांचे लेख विविध अंकातून प्रसिद्ध होत आहेत. IDA वर्ल्ड काँग्रेस अधिवेशन सिंगापूर, स्पेन व दुबई येथे त्यांचा सहभाग होता. इंग्लंड, जर्मनी, कोरिया, शारजा, थायलंड, मलेशिया, श्रीलंका या देशामध्ये त्यांनी कंपनीचे प्रतिनिधित्व केले आहे. पॉवरजेन दिल्ली, केमटेक्स मुंबई, एशिया पॅसिफिक परिषद चेन्नई अधिवेशन व चर्चा सत्रामध्ये सक्रिय सहभाग होता. आयन एक्सचेंज या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट या उच्च पदावर कार्यरत आहेत. नवीन पिढीस अभ्यास कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, वेळेचे नियोजन या विषयावर ते समुपदेशन करतात. 1990 मध्ये मुंबईत नोकरी करीत असताना मोना शशिकांतचे सूर जुळले. व 5 मे 1992 रोजी पोरवाड मंदिर चिंचणी येथे दोघे विवाहबद्ध झाले. विरार येथे संसार थाटला. चिंचणी पास्थळ परिवारात मिसळून गेले. भारतात अनेक ठिकाणी पर्यटन केले. मलेशिया, सिंगापूर, दुबई, इंग्लंड, थायलंड व शारजा येथे अभ्यासेतर व पर्यटक म्हणून भेटी दिल्या. 17 मे 2007 रोजी कन्या सुरभीचा जन्म झाला. ती आत्ता 5व्या इयत्तेत आहे. बालनाट्य, भरतनाट्यम यांचे शिक्षणासह स्टेज शोही झाले आहेत. सुरभी हुशार व कृतिशील आहे.
मोना शशिकांत यांचा परिवार मोठा आहे. अनेक उपक्रमांचे आयोजन त्या दोघांनी केले आहे. जोशी सर गौरव. वाचन, भाषण आणि लेखन ही ज्यांची आयुध आहेत, विद्वत्ता, व्यासंग आणि चारित्र्य ज्यांची जीवनमूल्ये आहेत, कर्तृत्व, वक्तृत्व, साहित्यिक प्रभुत्व ज्यांची सूत्र आहेत, अशा एका उदात्त व्यक्तिमत्वाचं जीवनपट सादरीकरण हे आजच्या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट होय. माझी विद्यार्थी मेळावा, परिवार स्नेह संमेलन, गुणगौरव समारंभ, बाल मेळावा, व्याख्यानमाला, मार्गदर्शन शिबिर इत्यादी कार्यक्रमात नाविन्यपूर्ण आयोजनाची महत्त्वाची भूमिका त्यांची असते. परिवारातील लहान थोर मंडळी प्रेमाने एकमेकांशी जोडलेली आहेत, सुखदुःखात मदत करतात, सर्वांच्या भावना जपतात. कोणी एखादी व्यक्ती पुढे येऊन जर एखादी नवीन कल्पना सांगत असेल तर त्या कल्पनेला प्रोत्साहन देऊन ती कल्पना यशस्वी करण्यासाठी मदत करतात. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा आपला हा द्वितीय सोहळा. कोकण मराठी साहित्य परिषद बोईसर तारापूर शाखेचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. अनेक पुस्तकांची निर्मिती त्यांनी केली आहे. मोनाच्या संकल्पनेतून साकार झालेले तिच्या पप्पांच्या जीवनावरील एक विज्ञानोपासक हे पुस्तक अमूल्य ठेवा होय. मान्यवर व्यक्तींचे जीवनपट व चिंचणी दर्शन या चित्रफितीची संकल्पना व निर्मिती त्यांनी केली आहे. पप्पांचा अमृत सोहळा व आई पप्पांचा सुवर्ण विवाह दिनाचे नियोजन अनोख्या पद्धतीने केले आहे. औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यवस्थापन क्षेत्रात मोना शशिकांतचे कार्य सुरू आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज, इंटरनॅशनल कॉन्फरन्स पॅरिसमध्ये भारताने जगाला सांगितलं की जगाचं स्वच्छ ऊर्जेचं स्वप्न साकार होताना दिसत आहे. कदाचित नव्या अर्थव्यवस्थेचा, स्वच्छ पर्यावरणाचा तो पाया असेल. आणि ती ऊर्जा किंवा तो उपक्रम म्हणजे सरांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तो म्हणजे सौर ऊर्जा. That when in 1996-97 we started HR functions or team building functions, and the idea came out that we should have a social function or evening like this. Concept was, and we'll take it to the new heights. Thank you very much. कृतिशील व विचारवंत मोना शशिकांत म्हणजेच एक प्रेरणास्त्रोतच होय. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शुभम भवतु.